बघूयात मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। उसापासून इथेनॉलवर निर्बंध घातल्याने 3000 कोटींचा फटका, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साखर टंचाईचं संकट। खरेदीदाराला घराचा ताबा उशिरा मिळाल्यास विकासकाकडे व्याजाची मागणी करता येणार, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय। महारेराकडे प्रलंबित खरेदीदारांना दिलासा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक, अभियांत्रिकी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार। आज खारघर, तळोजा आणि उल्वे नांदेडमध्ये नोडमध्ये पाणीपुरवठा बंद, हेटवणे धरणाच्या जलवाहिन्यांची दुरुस्ती होणार, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमानाचा पारा वाढला, कोणत्याही सुरक्षेविना उन्हात फिरल्यास उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज। मुंबईतील मालमत्ताधारकांना मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी 25 मे ही अंतिम मुदत, मालमत्ताधारकांनी मुदतीपूर्वी मालमत्ता कराचा भरणा करण्याचं महापालिकेचं आवाहन। ठाण्यात बेकायदा बांधकामं हटवण्याची मोहीम पुन्हा सुरू होणार, 15 तारखेपासून मोहीम राबवण्याचे आयुक्तांचे आदेश। मुंबईच्या घाटकोपर वेस्टमधील हिमालया सोसायटीतील घलाशी भिंत कोसळली, गेल्या काही दिवसात दुसरी घटना, बीएमसीने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी। घाटकोपरमध्ये भूस्खलनात झोपड्यांचं नुकसान, 10 ते 12 झोपड्यांमधून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं, दुर्घटनेत कुणीही जखमी नसल्याची माहिती।